श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व आहे. मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी व्रत पाळले जाते. या दिवशी बुद्धी, ज्ञान आणि संपत्तीची देवता असलेले गणपतीची पूजा केली जाते. सर्व देवी देवतांमध्ये पूजल्या जाणाऱ्या गणपतीला प्रथम पूजनीय मानले जाते. आणि आज आहे शनिवार, त्याचबरोबर आज आहे ह्या वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी. मार्गशीर्ष महिन्यातील संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा केल्याने घरातील नकारात्मक प्रभाव दूर होतात आणि घरामध्ये शांतता कायम राहते. आणि गणपती बाप्पा आपल्या घरामधली जेवढे पण संकट आहेत ते दूर करतात आणि आपल्या सर्व मनोकामना सुद्धा पूर्ण करतात. चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शनही खूप शुभ मानले जाते. सूर्योदयापासून सुरू होणारे हे व्रत चंद्रदर्शनानंतर पूर्ण होतं. ह्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची विधिविधानपूर्वक पूजा तर करायचीच आहे, त्याचबरोबर संकष्टी व्रत कथासुद्धा आपल्याला पठण करायचं आहे. मार्गशीर्ष महिन्यामध्ये स्नान आणि दानाला खूपच महत्त्व आहे. मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकदा तरी तुम्हाला गंगा स्नान अवश्य करायचं आहे. असं केल्यामुळे आपल्याला 10 लाख ग्रहण स्नान केल्याचं पुण्य हे प्राप्त होत असतं. आणि म्हणूनच आज संध्याकाळी आपल्याला मुलांवरनं ही एक वस्तू ओवाळून टाकायची आहे, ज्यामुळे आपल्या मुलांवर असणारे जेवढे पण विघ्न आहेत, दोष आहेत, अडचणी आहेत, संकट तिथं दूर होणारच. त्याचबरोबर त्यांची अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे. अत्यंत प्रभावी असा उपाय प्रत्येक आईने आजच्या दिवशी हा करायचाच करायचा आहे, कारण ह्या वर्षाची शेवटची संकष्टी चतुर्थी आहे. म्हणून व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर माझ्या नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. गणपती बाप्पा हे विघ्न हरतात, गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत, गणपती बाप्पा हे संकट मोचक आणि गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे ते म्हणजे दुर्वा. आणि त्याचबरोबर गणपती बाप्पांना आवडीचं फूल म्हणजे जास्वंद. दुर्वा आणि जास्वंदाची फुलं गणपती बाप्पांना सर्वात आवडीची, म्हणून गणपतीची पूजा करताना आपण 21 दुर्वांची जुडी आणि जास्वंदाचं फूल अर्पण करतो. त्याचबरोबर गणपती बाप्पांना मोदक देखील अतिशय प्रिय आहेत, म्हणून 21 मोदकाचा नैवेद्य आपण अर्पण करतो. गणपतीच्या पूजेत लाल वस्त्र, जास्वंदीसारखे लाल फूल, रक्तचंदन यासारखे लाल वस्तू वापरण्याचं खूप महत्त्व मानलं गेलेलं आहे. याचं कारण असं आहे की गणपतीचा वर्ण शेंदुरी किंवा लाल आहे. पूजेत वापरलेल्या वस्तूंचा लाल रंगामुळे गणेशाचे तत्व मूर्तीकडे जास्त प्रमाणात आकर्षित होतात आणि आपण केलेल्या ज्या सेवा आहेत किंवा काही उपाय जे आपण करतो त्याचा प्रभाव आपल्याला जास्त हा मिळत असतो. म्हणून अगदी माझ्यापासून तुमच्यापर्यंत प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती झाली पाहिजे. जर ते अभ्यास करत असतील तर त्यांना अभ्यासामध्ये व्यवस्थित लक्ष लागलं पाहिजे. ते नोकरी करत असतील तर त्यांना चांगली नोकरी मिळाली पाहिजे, किंवा त्यांच्या नोकरीमध्ये प्रमोशन मिळालं पाहिजे, किंवा व्यवसाय करत असतील तर त्यांच्या व्यवसायामध्ये भरभरून त्यांना यश हे मिळालं पाहिजे. असं स्वप्न प्रत्येक आई ही पाहत असते. आज आहे मार्गशीर्ष महिन्यातली संकष्टी चतुर्थी, त्याचबरोबर आज शनिवार सुद्धा आहे आणि शनिवार जो आहे तो शनिदेवांना समर्पित आहे. आणि शनिदेव जे आहेत ते प्रत्येक व्यक्तीला आपल्या कर्माच्या हिशोबाने जे आहे फळ हे देत असतात. बऱ्याचदा आपल्या मुलांच्या कुंडलीमध्ये काही ग्रह दोष असतात. ग्रह दोष म्हणजे राहूची त्रास असेल, केतूचा त्रास असेल किंवा शनीची 7.5 असेल, तरीसुद्धा आपल्या मुलांच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या संकट येत असतात. त्याचबरोबर जर आपल्या घरामध्ये काही दोष असतील, जसे की घरामध्ये वास्तू दोष असेल, पितृदोष असेल, किंवा बऱ्याचदा आपल्या मुलांना नजर लागलेली असेल, त्यामुळे सुद्धा त्यांचं कोणत्याही कार्यामध्ये लक्ष लागत नाही, त्यांची प्रगती कुठेतरी थांबलेली असते. आणि म्हणूनच अशा विशेष तिथीला जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यांच्यावर असणारे हे दोष आहेत, ह्या दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये आपल्याला मदत ही मिळत असते. चला जाणून घेऊया तो उपाय आपल्याला काय करायचं ते. हा उपाय करता आपल्याला लाल मोली धागा लागणार, त्याला कलावाचा धागा असं सुद्धा म्हटलं जातं, हा लागणार आहे. त्याचबरोबर आपल्याला जे आहे एक नारळ लागणार आहे. नारळ जो आहे आपल्याला पाहून घ्यायचं आहे की त्याच्यामध्ये पाणी असणं गरजेचं आहे. तर अशा रीतीने ह्या 2 वस्तूंपासून आपल्याला हा प्रभावी उपाय करायचा आहे. आता आपल्याला नारळ घ्यायचं आणि त्या नारळाला जे आहे आपल्याला
3 वेळा, 5 वेळा, 7 वेळा, 11 वेळा किंवा 21 वेळा असं आपल्याला हा मौली धागा जो आहे गुंडाळून घ्यायचा. तुम्ही कितीही वेळा गुंडाळू शकता, फक्त विषम संख्येमध्ये तुम्हाला हा धागा जो आहे तो गुंडाळायचा आहे. त्यानंतर आपल्या मुलांना आपल्याला बसवून घ्यायचं आहे. बसवताना तुम्हाला एक फक्त काळजी घ्यायची की आपल्या मुलांचं तोंड जे आहे कोणत्याही दिशेला असलं चालेल, फक्त दक्षिण दिशेला आपल्या मुलांचं तोंड नसलं पाहिजे, ह्याची तुम्हाला आवर्जून काळजीही घ्यायची आहे. जर तुमची 2 मुलं असतील तर तुम्हाला 2 नारळ लागतील. 1 मुलगा असेल किंवा मुलगी असेल तर तुम्हाला 1 नारळ लागेल. आता मुलांना आपण बसवून घेतलेलं आहे. आता आपल्याला जी नारळाची शेंडी आहे ती आपल्या मुलांच्या दिशेने असली पाहिजे. ह्या रीतीने आपल्याला तो नारळ पकडायचा आणि आपल्या मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला 7 वेळा हा नारळ उतरवून घ्यायचा आहे. आणि हा नारळ उतरवून झाल्यानंतर आपल्याला हा नारळ घेऊन जायचं आहे गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये. प्रयत्न करून हा उपाय देवळातच करा. जर काही कारणास्तव तुम्हाला जाणं शक्य नसेल तरच तुम्ही घरी पण हा उपाय करू शकतात. तर गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर हा नारळ सगळ्यात पहिला गणपती बाप्पांच्या मस्तकाला लावायचा आहे आणि त्यानंतर त्यांच्या चरणाजवळ आपल्याला हा नारळ अर्पण करायचा आहे. आणि त्यानंतर जे आपल्याला गणपती बाप्पांना आपल्या मनातली इच्छा बोलायची. जर आपल्या मुलांचं अभ्यासामध्ये लक्ष लागत नसेल तर तसं बोलायचं. नोकरी संबंधित काही समस्या असतील तर तसं बोलायचं. व्यवसाय संबंधित काही समस्या असतील तर तसं बोलायचं. की इतर कोणत्याही आपल्या मुलांच्या समस्या असतील त्या आपल्याला गणपती बाप्पांना हात जोडून सांगायचे आहेत. त्याचबरोबर मंदिरामध्ये जाताना आपल्याला गणपती बाप्पांकरता नैवेद्य नक्की घेऊन जायचं. गणपती बाप्पांना मोदक अतिशय प्रिय आहे. जर तुम्हाला मोदक नेणं शक्य नसेल तर किमान गूळ तरी तुमच्याबरोबर घेऊन जावा. अत्यंत चमत्कारिक असा हा उपाय आहे. तुम्ही करून तर बघा. तुम्ही स्वतः मला कमेंट करून सांगतील की हा उपाय केल्यामुळे आमच्या मुलांमध्ये आम्हाला खूप फरक दिसायला लागलेला आहे. जर ते अभ्यास करत नसतील तर ते अभ्यास करायला लागतील. जर त्यांच्या नोकरीमध्ये काही समस्या असतील किंवा इतर ज्या पण मुलांच्या समस्या असतील त्या कमी झालेल्या तुम्हाला स्वतःहून अनुभव येईल. आणि कोणताही उपाय किंवा कोणतीही सेवा करताना फक्त पूर्ण श्रद्धेने करा तर तुम्हाला 100% त्याचा चांगला परिणाम हा मिळणारच आहे. आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सगळ्यांचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.